महाव्रत एकादशी देवकी शती देवकी शती देवकी शती
Oh
दिवसे आणि कणेरो पासारण आमचा विषय हरिकीर्तन प्रस्तुत प्राप्त होईल असणारी आयुष्य कीर्तनरूपी सेवा आणि आयुष्य कीर्तनरूपी सेवेकरता कीर्तनीला अभंग संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी कमी झाला बाबा देवाला आवडले हवाशी करण्याकडे बजाचा वापर लागतो ते सारखा बनणार का हवा म्हणजे तेवढं बनत आहे ते एवढं सगळी करून द्या हर थोडा पण वागले आवडलं नॉर्मल आणि झोपा गेला पण असं होत हर तुझ्या हँडल करून करा हर सकाळ
आपण मनात बसलो तरी तुम्ही वर्षाची वेळ बसता थोडं नमस्कार आमचं ते दिवशी काय घेणं देणं निवांत पाऊस आला तरी घेणं नाही देणं नाही येऊन जर येथे काय एकादशी म्हणजे नाही का भगवंताची एकादशीचं काय महत्व आहे. एकनाथ महाराज सांगतात जो एकादशीचा व्रत धारी मी नित्य नांदे त्याचे घरी असं भाव आहे. मी नित्य त्याच्या घरातच आहे. कोणत्या घरात? त्या घरात नाही या घरात मी नित्य आहे. या घरात नित्य ज्याचं वास्तव्य त्याला माहिती कारण नाही. आणि कोण तो कधी नाही कळत नाही. रात्री एकला जाईल स्वतःच्या आईला कळणार तुमचा काय बसला आणि म्हणून मी नित्य नांदे त्याच्याकडे एकादशीचा व्रत झाले. एकादशीला नेमकं काय करायचं तुम्ही नाही वेळा फराळ झाला होय की नाही. फराळ झाला तरी नाही नाही येत केळ कशी खेळ बसले गेले की तुम्हाला सोडून खायला कीर्तन करायला बघत काय तुझ्याशी केलं नाही आमचं तेव्हा चालू आहे. बरं पोटात करायचं झोपी लागला नाही होय आम्ही सकाळचं काय ठरवलं नाही. मला तिसरी सेवा आहे मोठी गोष्ट पडला 2 तास 6,000 सेवा करायची मला सेवा करायची. एकादशी खायचं नाही आपल्याला झोपायचं होय की नाही. एकादशी व्रत म्हणजे काय भगवंताचं सातत्यानं नामस्मरण आहे. सातत्यानं नामस्मरण आहे. पोट उपवास आहे. एकादशीचा फळ किती आहे? 1/4 पोट मोकळं असणं गरजेचं आहे. शास्त्र सांगते 1/4 पोट मोकळं पाहिजे. हवा गेली पाहिजे यामध्ये गज एखादा जेवढा तो कधी जायचं तयार नाही. शास्त्र याला विज्ञान आहे. विज्ञानानं सांगितलं जर समजा पोटावर जेवढं गज पोट होईपर्यंत तर अटॅकचं प्रमाण त्याच्यामुळे अटॅक येऊ शकतो. गज पोट झालं अपचनाचा त्रास आहे. गज पोट झालं आवाज जाणार आहे. गज पोट झालं तब्येत बिघडणार आहे. गज पोट झालं झोप लागणार नाही. हे विज्ञान सांगतं. आणि म्हणून 1/4 जागा हवा येण्यासाठी पोटामध्ये असणार त्याचं नाव एकादशी. ताब्यात ठेवणे नाम एकादशी. रत्ना ताब्यात अरे मी फक्त एकच करणार एकादशी आहे. मी फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहणार आहे. मी फक्त भगवंताचं नामस्मरण करणार आहे. ज्या मंडळीमध्ये माझं वास्तव्य झालंय त्या ठिकाणी फक्त भगवंताचं नाम घेणार आहे. त्याचं नाव एकादशी. एकादशी म्हणजे सोपी गोष्ट नाही. सहस्रामध्ये सांगितलं बाबा 15 दिवसात एक एकादशी कार्य न करती व्रत. एकनाथ महाराजांचं प्रकट बोल आहे. एकनाथ महाराजांचा 15 दिवसात एक एकादशी मग एकादशीचं 15 दिवसात एक तरी व्रत तुझ्याकडून दिवसभर का होऊ नये. अरे हा देह तेवढ्यासाठी आहे. हा देह तेवढ्यासाठी आहे. देवी विला देह भजना गोपाला
चित्तामध्ये स्थिर केला एक धर्मा चित्ती चित्रामध्ये एकादशी विषयाने त्याला स्थिर केला फक्त एक विभूत लिंगाचे राज्य नाही दुसऱ्याचे त्या भूमिकेवरती जो आहे तो एकादशीचा अर्थ आहे एकादशी म्हणजे फक्त जेवायचे खायचे असं एकादशी नाही एकादशी म्हणजे भगवंताच्या सानिध्यामध्ये रसनेला म्हणजे काय करायचे आवायचे रसना ताब्यात ठेवून इंद्रिय ताब्यात ठेवून फक्त एकच रामकृष्ण गोविंद वासुदेव एवढा फक्त नाही का रामकृष्ण हरीचा जप जो आहे श्रीराम नामाचा जो जप आहे तेवढाच जप रात्री ठिकाणी नामाचं महत्व सांगितलेले आहे आता मी आमच्या अनुभवाने नामाचं शिष्ट महत्व सांगितलं कारण गोंधळेकर महाराजांची जी प्रवचन म्हणजे आमच्या गुरुकुलावर होतात त्याचा विषय फक्त एकच आहे त्या प्रवचनाचा फक्त नामचिंतन त्याचे फायदे काय हे सगळं सांगितलेलं असतं आणि निश्चितपणानं रोज आम्ही घरातून जे आमचे सदस्य नाहीत किंवा त्यांच्या रसमुळे आमच्या नामाने जोडायचे या आदरणीय कटे बापू तानाजी बापू कटे यांच्या मोबाईलवरून आमच्या ग्रुपला रोज एक प्रवचन असतं नवीन रोज एक प्रवचन ते रोज एक प्रवचन आम्ही ज्यावेळेला वाचतो ना त्यावेळेला अरे काहीतरी आपल्या दृष्टिकोनात जाते काहीतरी कळावून जाते काहीतरी आपल्याला तोळावर त्याच्यातून मिळतंय हे महत्वाचं आहे आणि म्हणून काय असतं रोज आम्हाला ते मनोरंजन नावाला प्रवचन नावाला वाचायला भेटतं आणि म्हणून त्याचं नाव चिंतनामध्ये काय करतात आपण समजत असलं पाहिजे आणि म्हणून नारायण महाराज म्हणतात की आमच्यासाठी मला मी देवव्रत कोणतं व्रत आहे एकच व्रत आहे किंवा एकादशीचं कोणतं व्रत जय जय महादेव तो अनंत नावाचा अनंत रूपानं नटलेला आहे
सर्वसंत आनंद रूपदेशे तुझे आनंद आवत आहे जो केशव सांगितला आहे मला त्या ठिकाणी आम्हाला होत एकादशी आणि देव केशव मग तो केशव आहे तो राम आहे तोच कृष्ण आहे आणि कृष्ण आहे तोच अत्तविदेव बसला केशव त्याच्यामध्ये बदल त्याच्यामध्ये बदल आहे नावाला बदल पण आहे मात्र एक सर्वसंत सांगतात अवताराच्या राशी तो हा
जगाच्या पाठीवर तुळशी किंवा भारतीय तुळशीचे पान संत सांगतात, तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान, एका त्रैलोक्याची किंमत आहे त्या तुळशीच्या एका पानामध्ये. आणि म्हणून तुळशीचा पान अतिशय पवित्र आहे. बघा एखादा वर्षी गेल्यानंतर त्याच्या म्हणजे तोंडामध्ये आमच्याकडे तुळशीचं पान टाकलं जातं. तुळशीचं पान टाकलं जातं. एखादा वर्षी मोठा गेल्यानंतर त्याच्या म्हणजे तोंडामध्ये तुळशीचं पान त्याला लावलं जातो. आणि जर समजा डोळ्यामध्ये टाकलं तर आंब्याचं नाही चालत. मग मेल्यानंतर देहाला पवित्र करण्याचं काम सुद्धा तुळस करत असेल तर जीवनपणे जर तुळशीची माळ घातली असेल तर आनंद आहे. मग रोज देह पवित्र त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. आंघोळ करताना तुळशीचं पाणी पूर्ण देहातून काढण्याला जातो. त्यावेळेला तो देह पवित्र असतो. त्यावेळेला तो देह पवित्र होतो. हे तुळशीचं सामर्थ्य आहे. तुळशीचं सामर्थ्य ज्या ठिकाणी तुळशीचं वृंदावन आहे. बघा यावेळेला भारताला भेटण्यासाठी रामाला भारताला भेटण्यासाठी मारुतीराय आले. आणि मारुतीराय ज्यावेळी आले त्यावेळेला तुळशीचं वृंदावन समोर पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हाच तो आहे. इथं त्याचं वाटतंय की ज्या ठिकाणी तुळस आहे. आणि म्हणून तुळशीचं इतकं महत्व आहे की ही तुळस नाही का, ही तुळस भगवंतांना आपल्या गळ्यामध्ये धारण केली. का धारण केली? ही तुळस नेमकी कोण आहे, ती आली कुठून? थोडासा ग्रंथाला भाग आहे. ग्रंथामध्ये उल्लेख असा आहे तुळशीचा. काल नेहमी राक्षसी एक नावाची काल नेहमी नावाची राक्षसी आहे. आणि त्या राक्षसीची मुलगी वृंदा नाही का, की ही वृंदा स्वर्गामध्ये नृत्यांगना होती. स्वर्गामध्ये नृत्यांगना असणारी ही वृंदा एका राक्षसीची मुलगी आहे. आणि हीच वृंदा नाही का की जो जालंधर ज्याची समुद्रातून निर्मिती झाली त्याचा जालंधर आहे. आणि हा जालंधर देवांना सुद्धा डोळीत असणारा जालंधर राक्षस प्रवृत्तीचा. आणि ह्या जालंधरचं देवांचं युद्ध झालं पण जालंधर हटणाऱ्या देवांनी माघार घेतली. आता जालंधर आणि त्या जालंधरची असणारी पत्नी ही वृंदा आहे. आणि ही वृंदा एक पतिव्रता आहे. आता पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरची सत्ता. अशी पतिव्रता की जिथं देवावरची सत्ता असणारी पतिव्रता अशी वृंदा. आणि मग ती वृंदा त्या जालंधरची बायको असल्यामुळं पतिव्रता असल्यामुळं तिला त्या जालंधरला हरवणं सोपी गोष्ट नव्हती. म्हणून देवांनी विचार केला आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान शंकरांनी ती युक्ती ठरवली. भगवान शंकरांनी विष्णूला सांगितलं आता एकच मार्ग आहे, एकच मार्ग आहे जालंधरला हरवण्यासाठी किंवा जालंधर संपण्यासाठी एकच मार्ग आहे. तो म्हणजे तुम्ही जर जालंधर झाला तर हा विषय थांबेल असा ग्रंथात उल्लेख आलेला आहे. मग जालंधर देवाला एखाद्या म्हणजे उन्मत्त झालेला जालंधर तो देवाला डोईला झाला. आणि डोईला झाल्यामुळं भगवान शंकरांनी सांगितलं विष्णूंना की तुम्ही आता जालंधर व्हा. आणि जालंधर होऊन जर तुम्ही त्या भंग करा तर तिचं पतिव्रत्य म्हणजे नाहीसं जर झालं तर जालंधर होणार आहे. आणि जालंधर जर नव्हता तर देवांना विजय होणार आहे. हा भाग आहे. आणि मग विष्णूला सांगितल्यानंतर विष्णूंनी जालंधरचं रूप घेतलं. विष्णूने जालंधरचं रूप घेतलं आणि जालंधरचं रूप घेतल्यानंतर इकडं युद्ध चालू आहे. इकडं देवांचं आणि जालंधरचं युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू असताना मग मात्र इकडं विष्णूने जालंधरचं रूप घेतलं आणि वंदेच्या जवळ गेले. आणि वंदेच्या जवळ गेल्यानंतर वंदेला स्पर्श केल्याबरोबर वंदा ही पतिव्रता असल्यामुळे जाणीव झाली की हा माझा जालंधर नाही, हा दुसराच आहे.
मंत्री वेगळा आहे आणि वेगळा म्हणल्याबरोबर नाही का वरदेला स्पर्श झाल्याबरोबर भगवान विष्णू नाही का वरदेच्या पतीवरती नाहीच म्हणजे भंग झालं आणि भंग झाल्याबरोबर इकडे विष्णू मूळ आला बरोबर त्यामध्ये शाप दिला शिळा होम पडची म्हणजे शाप त्यावेळेला दगड होम पडची म्हणजे म्हणता की तो माझा पापीवरती भंग केलेला आहे आज माझ्याजवळ कोणाची याची तक्रार नाही पण तू येऊन माझा पापीवरती भंग केले ज्या वेळेला त्या वरदेच्या पापीवरती भंग झालं त्यावेळेला तिकडे जालंधर मारला गेला ज्यावेळेला तिकडे भगवान शंकराच्या जालंधरचा वर केला आणि इकडे मात्र होता नाही का वरदेने भगवंताला हात जोडले भगवंताला सांगितलं भगवंत मला वाचार केलेला आहे तो माझा घात केलेला जाणून तू माझा पापीवरती नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मी तुला शाप मला तुला त्या सामर्थ्य पापीवरतीच देवाला जगाच्या बापाला शाप देता तिचा उपयोग नाही पण त्या बंदीनं शाप दिला की तू दगड होऊन पडशील आणि दगड होऊन पडल्यावर तू मंदिरावर शाप दिला आणि त्याच वेळेला ती बंदा नाही का चितेमध्ये त्या बंदीनं आत्मसमर्पण केलं चितेमध्ये गेली भस्म झाली आणि भस्म झाल्यावर ती राग झाल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंत होता आणि मग त्याच्यामध्ये रोपटं बाहेर पडलं ती तुळस त्या राखीचे रोपटं तयार झालं ती तुळस आहे आणि मग ती तुळस भगवंताला सांगितलं की माझ्याकडून ही चूक झालेली आहे तर मी तुला कधीही आता देणार माझ्याकडून कधीही चूक झाली असती तुझ्या बापाला मारण्याचा प्रयत्न झाला किंवा तुझ्या बापाकडे माझ्याकडून भंग झाले माझी शिक्षा मिळालेलीच आहे किंवा मी तुला माझ्यापासून तुला बाजूला करणार नाही कायम तुम्ही मला सांगितले तुला ठेवेल म्हणून ते रोपटं तयार झालं की तुळस आणि तीच तुळस भगवंताला धारण केली काय स्वरूपी भगवंताच्या गळ्यामध्ये आज सुद्धा आहे आणि मग हे जर असेल नामस्मरण असेल नाही का सातत्याने नामस्मरण तुळशीची माळ गळ्यामध्ये मग बाकी काय करण्याचा प्रकार विषय नाही आपला तो दुसरं आणि कलेने बसाडा
मुखीना हाती मोक्षाची साक्षी भोगांची अहंकारावर सांगितलं का घेतला हो नका अशा होत्या संस्कृतीने सांगितलं नारायण मला सांगता की या ठिकाणी आणि प्रेमवा साधन आणि साधनाची काही गरज नाही की नाम चिंतन असतं पुढे जाऊन नाम चिंतनानं देव होता येतं तुकोबाराचा सिद्धांत राम भक्त राम की होईल कधी होईल कधी जो राम म्हणालाय तो राम झाल्याशिवाय राहत नाही तुका म्हणे जीवाची येसाठी नाही तरी गोष्टी बोलू नये आणि मग तुकोबारा सांगतात की राम म्हणाला मोक्षाचे लक्ष्य करण्याचं नाही म्हणून बाकीच्या साधनाची काही गरज नाही आणि प्रेमवा आमचा विषय हरी कीर्तन हरी कीर्तनामध्ये झोपायचं नसतं भगवंताच्या हरी कीर्तनामध्ये झोपायचं नाही भगवंताच्या हरी कीर्तनामध्ये नाही का बोलायचं सुद्धा नाही पेंगायचं सुद्धा नाही बघा गणपत अशी आहे ज्या ठिकाणी कीर्तन चालतं त्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य असतं नव्हे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव त्या कीर्तनामध्ये हजर असतात टाळ घेऊन हजर असतात पण आपल्याला आज्ञानामुळे दिसत नाही जे कीर्तनामध्ये ब्रह्मा विष्णू महेश उभे ते बघण्याचं ज्ञान वेगळं ते ज्ञान वेगळं म्हणून त्याच्या करता ते ज्ञान वेगळं करता नाही का गुरु प्रचिती झाल्यानंतर आत्मप्रचिती नंतर वेळ प्रचिती असं भाग आहे म्हणून तो गुरुवाडीचा असावा लागेल आणि त्याच्यानंतर त्या गुरुच्या माध्यमातून आत्मप्रचिती आपल्याला आली असली पाहिजे आणि मग जसं एकनाथ महाराजांना नाही का गाढवाचा देव कळला नागराजांना त्याचा देव कळला ही ताकद तयार होते आणि मग खऱ्या अर्थानं ती ताकद कीर्तन माध्यमामध्ये सुद्धा आहे कीर्तन होय अंग हरिओ असा भाग आहे एक हरिओ झाला ना आणि तो हरी झाला कीर्तन करता करता हरी झाला होय की नाही होतोच त्याच्यामध्ये काही घेण्याचं कारण नाही हरी कीर्तनामध्ये नाम कीर्तन तो नामही होतो तो सांगतो मी नामही होतो तुका म्हणे झाला वीरूप आणि लागून ही पाप कोणी आहे तुका म्हणे झाला वीरूप येतात तुका म्हणे झालो नामरूप नामरूप झाल्यावर आता आम्हाला जन्म दिला नाही म्हणून नारायण म्हणतात की आणि करेवा आमचा विषय हरी कीर्तन म्हणून भगवंताला कीर्तन आवडतं कीर्तन आवडतं माझे भक्त गाठी नारद आणि उभा देते आणि मग खऱ्यातना भगवंत सांगतात ज्या ठिकाणी मला नामस्मरण करतो ज्या ठिकाणी मला कीर्तन करतो त्या ठिकाणी उभा असल्याच्या शंका घेण्याचं कारण नाही म्हणून कीर्तनाच्या ठिकाणी प्रणव विष्णू महेश तिने देवाचं अज्ञानामुळं किंवा तुमच्या डोळ्यावरती असणाऱ्या अंधकाराची पट्टी दिवाळी झाल्याशिवाय ते दिसणार नाही अज्ञानामुळे ज्ञानावरती झाल्याशिवाय तो भगवंत पाहता नाही आणि म्हणून कीर्तन हे भगवंताला तुका म्हणायचे कीर्तनाची गोड तुका म्हणायचे कीर्तनाची गोड प्रेमी भावी नामासाठी त्याचा कीर्तन आवडतं भगवंताला म्हणून कीर्तन आता काय कीर्तनाचं महत्व लोकांना काय कळतं लोकांना कीर्तन ज्याला वाचले पाहता कीर्तन रात्रभर कीर्तनाचे कार्यक्रम एका सगळ्यात म्हणजे 1 तासाचं किंवा 2 तासाचं कीर्तन आहे सलग कीर्तन चालू आहे सकाळी 7 वाजल्यापासून कीर्तन चालू आहे काकड्यापर्यंत पाठीच्या कीर्तन आहे त्याला बंद नाही कीर्तन काय बंद नाही हे आपण काढून घेतलेली वेळ चालू नाही आपल्याला 1 तासाचं कीर्तन पाहिजे 7 2 तासाचं पाहिजे 11ला बंदच पाहिजे जगद्गुरु तुकोबाराचा बंद नव्हता आपण कीर्तन करायचं तुकोबाराची तुकोबारा काढा नसायचे आपण स्वतःचाच हिताचा अभंग आपण घेतला संतांचा आपल्या काय बापाचं इथं नाही त्यावेळेला तुकोबाराचं कीर्तन तुकोबाराचं जावं नांदेवाचं कीर्तन नांदेवाचं जावं त्यामुळे स्वतःच्या लोकांना कितीही बोलणं असा विषय आज आपल्याला 2 तास नंतर 1 तास नंतर कीर्तन बोलावं शकत नाही 1 तास कीर्तन ऐकू शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवंत आपल्याला पुन्हा नरदेह दिला असं वाटत नाही होय म्हणजे याचं काही काहीच नाही कीर्तन करावं कीर्तन म्हणजेच नामस्मरण नामस्मरण म्हणजेच नामघोष कीर्तनाच्या माध्यमातून नामघोष होतो आणि नामघोष करत असताना नाही का नामघोष कसं करतात संत संगती निरंतर प्रेम करणारे भावना दुसऱ्याच्या नावाने सांगतात संतांची संगत पाहिजे संतांची संगती मार्ग
संत होता येतं असा भाग आहे. मग संतांची संगत गरजेची. संत कोणाला नावाचा कलियुगावरशी संत झाले, कलियुगावरशी संत झाले. काही संत आतली त्याला बाहेर आलेले नाही. जे स्वतः संत म्हणून घेतलं ते वर्ष संत आतमध्ये त्याला जाणे. कारण अशी प्रकारचा आला की मला संत अशी गोष्ट म्हणले. संत पण नाही मिळत नाही का. अरे संत पण नुसतं मोह होत नाही, त्याला संतांची लक्षणं यायला लागतात. आणि म्हणून काय संत कोण आहे जगाच्या पाठीवर आता जर पाहिलं तर या मोठी लोकांमध्ये कलियुगातले संत ब्रह्मचैतन्य गोंधळले हे कलियुगातले संत आहे. हे कलियुगातले संत आहे. नारायण हे कलियुगातले संत आहे असा भाग आहे. म्हणून हे संत चालू धोरदाना कलियुगी हे कलियुगातले संत आहेत. म्हणून त्याच्या सानिध्यामध्ये राहायचे. म्हणजेच काय करायचे, संत संगतीमध्ये नेमकं काय करायचं तर संतांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे वागणे याचं नाव संत संगत. संत संगत म्हणजे आला काय गोंधळेकर महाराजांच्या सोहळ्यात आला काय गेला. अरे तसं नाही. गोंधळेकर महाराजांचं प्रवचन वाचलं. प्रवचन वाचल्यानंतर त्या पद्धतीने अनुकरण करण्याचा प्रयत्न केला त्याचं नाव संत संगत. संतांची संगत अशी मिळत नाही. आता संतांची संगत म्हणजे ओळखायला ही अडचणीच आहे. म्हणून त्यांच्या वचनानं जो वागतो त्याचं नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी. एक ओवी सारखं वागून बघायची. आपल्या ज्ञानेश्वरी गरज काढणार पण नाही, पण एक ओवी सांगितली काय त्याचा अनुकरण करत तसा वागायची पर्यंत त्याचं नाव संत संगत. असं वाग आहे. म्हणून संतांची संगत ज्याला संत संगत मिळाल्याचं हो नाही. अरे वागत असताना या पंढरीमध्ये आपण आलो आणि पंढरीमध्ये आल्यानंतर आपल्या जोगमापैकी एक ओवी ठेवून जायचं भगवंताला. माझ्या आयुष्यात मी माझा आपण माझ्या जवळ करणार नाही. त्याचं नाव संत संगत आहे. त्याचं नाव संत संगत आहे. एक दोष मी माझा इथे ठेवून गेलो, संतांच्या वचनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याचं नाव संत संगत आहे. आणि म्हणून नारायण महाराजांचा संत संगत निरंतर प्रेम धन हे भांडार प्रेम मिळतं. संतांच्या संगतीमध्ये प्रेम मिळतं. किती मिळतं? भांडारचं भांडार मिळतं. भांडार ही तुकारामने पोते देवी भरली नव्हे देवाचे प्रेमाचं भांडार दिले. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाला मिळणारे समाधान. आणि मग ते प्रेम मिळतं. कुणाच्या संगती संतांच्या संगतीत प्रेमच मिळतं. म्हणजे प्रेम अतिशय आहे, तो प्राप्त आहे. ते प्राप्त होतं कशामुळे संत संगतीमध्ये. संतांच्या संगतीमध्ये संत वचनाप्रमाणे वागले संत संगती. संत संगती गेल्यानंतर प्रेम करणारे भांडण. आणि मग आमची परंपरा एकच आहे. एकाच दिवशी भगवंताचं नामस्मरण आहे. तो भगवंत त्याच्या भगवंताची माळ धारण केलेली आहे. अशा भगवंताचं नामस्मरण सतत करतो, कायमस्वरूपी करतो. त्याचबरोबर नाही का बाकी साधनांचा आमच्याकडे नाही. बाकी साधनांचा त्याग आहे. नामचिंतन एक साधन आहे आणि ते नामचिंतन कीर्तनाच्या माध्यमातून करतो. त्याचबरोबर संतांची संगत, संत वचनात वागणं आणि त्याचबरोबर सतत नामस्मरण एवढीच आमची परंपरा. म्हणून विष्णुदास म्हणणारा अशी आमची परंपरा.
नमस्कार सर्वांनी हाताकडे बसलेले आहेत ते सर्वांनी काढा भगवंताच्या प्रमाणाच्या पंढरीमध्ये तुम्ही आले आहोत. निश्चितपणानं आपल्या बरोबर असणारा भूमिका आपल्याजवळ काय करावा आणि म्हणून खऱ्या एकादशीच्या दिवशी छानपैकी सद्गुरूंच्या माध्यमातून त्या भगवंताचं दर्शन करावं म्हणून सद्गुरूंच्या रोजा आपण सर्वांनी केलेल्या करतो. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम एकादशीचं महत्व बरंच सांगायचं करावं आहे. पण आपण थोडंसं वेळेमध्ये कार्यक्रम बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुसतं फक्त एकादशीवरती नाही कुठंतरी 2 तासाचा अवधी पाहिजेचा तो भाग आहे नुसतं फक्त आणि एकादशीचं महत्व आपण थोडंसं वाचन करतच तो भाग घेतलेला नुसतं एकादशीवरती एक कीर्तन झालेला असा भाग आहे आणि मग करायचा आज एकादशी आहे म्हणून खऱ्यातून देव शैली एकादशी आणि भगवंताचं वर्णन करणं आज आपलं खऱ्यातून आपलं काम येते हिशेब आपल्याला काम आणि म्हणून निश्चितप्रमाणात आज एकादशीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न अनुभवावरती बोलत असताना बराचसा प्रार्थना आपण आपल्या थोडंसं वेळेमध्ये बसवण्याचा शिकताना सगळ्यांना वेळेमध्ये ठेवला त्या थोडं वेळेला प्रशिक्षण गेला असेल माझ्या अंतकरणापासून मला मोठा तो ब्रह्मचैतन्य गंगोत्री महाराजांचा कारण जीवनामध्ये सद्गुरूची गरज नाही होतो. जीवनामध्ये देव महत्वाचा नाही, जीवनामध्ये सद्गुरू महत्वाचा आहे. ज्या सद्गुरूच्या माध्यमातून देव कळतो म्हणून जीवन जगत असताना गळ्यामध्ये तुळशीची माळ असलीच पाहिजे, कपाळावर दुःख असलंच पाहिजे आणि जीवनामध्ये एक सद्गुरू असला पाहिजे. गुरु नाही केले शाळेत गुरु वेगळा आपले स्वतःचे आई बाप हे गुरुच आहेत, हे गुरु वेगळे. एखादा मृदंग शिकवतो त्याचा गुरु वेगळा आहे, हार्मोनियम शिकवतो त्याचा गुरु वेगळा आहे. म्हणजे गुरु चांगला सांगणाराही गुरु आहे, वाईट सांगणाराही गुरुच आहे. गुरु आणि काही जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे. सद्गुरू विना म्हणजे खरं तर सद्गुरू असणे सापडण्याचं आधी आहे. म्हणून सद्गुरूच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती कारण सद्गुरू देव मिळवून देतात आणि देव कळवून देतात आणि देवच करतात. म्हणून सद्गुरू जीवनामध्ये गरजेचं आहे आणि सद्गुरू जीवनामध्ये ज्याने केला त्याने करून घ्या. आदरणीय खरं तर बापूच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग बापू नेहमी सद्गुरूच्या सानिध्यामध्येच आहे. तसा तुम्ही सुद्धा सर्वांनी सद्गुरू करा. ब्रह्मचैतन्य गंगोत्री करणारा सद्गुरू आहे आणि निश्चितपणानं त्याच्या वचनानं त्यांनी जे सांगितले त्याच पद्धतीने वागणं म्हणून सद्गुरूच्या सानिध्यात एवढाच उद्देश आहे. आणि ज्या
साधू संतांनी तुम्हाला मार्ग लावून गेले आहे आणि संत अवतीर्ण नसते या वकील लोकांमध्ये तर निश्चितपणा तुम्हाला वकील मार्ग कळला असता, तुम्हाला नामासमोर मार्ग कळला असता, तुम्हाला वारी कळली असती, तुम्हाला कीर्तन कळलं असतं. नवीन वेळ तुम्ही या माणसाला सुद्धा राहिलो नसतो म्हणून तुम्हाला माणसाला ठेवण्याचं काम साधू संतांनी केलं. ते संत आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे बोलले देवाची साथ म्हणून इथे उपकारासाठी आणि प्रजावैकुंठी काय सांगून संतांची उपकार नंतर जागृती ज्ञानशिव म्हणजे आम्ही सगळ्यांनी बसून तो निर्णय दिला
की चौदार म्हणून जर कोण असावा तर तो आदरणीय हरिकृष्ण दिनकर महाराज मुंबईकर सुंदर कीर्तनकार आहेत. आदरणीय महाराजांचं दर्शन घेतो. त्याचबरोबर सर्व सगळे बसलेली मंडळी सगळी मंडळी आता कोणाचं नाव म्हणजे घ्यायचं असं ते माझे सगळे देव तुम्ही सर्वजण नाव सर्वांचे चरणावर नतमस्तक होऊन झाले कीर्तन पुष्प पांडुरंगाच्या चरणी महाराजांच्या चरणी तुकोबांच्या चरणी ब्रह्मचर्य गोंधळ महाराजांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी गुरूंच्या चरणी माझ्या गावांच्या चरणी तुम्हाला